साठी आहे. अरे तो झोपेवर नियंत्रण नाही ना, आणि तुझी झोप जर तुझ्या कामातला अडथळा होत असेल तर पाला खा, झोप उडेल आणि दिलेलं कामही करशील. शिव शंकर शंभ. स्वामींना कसं कळलं मी काल झोपेच्या आहारी गेलो होतो ते, आणि तारक मंत्र म्हणायचा राहिला? हे स्वामींना कसं काय कळलं? स्वामींना सगळंच कळतं. स्वामी धन्य आहेत. श्री स्वामी समर्थ. 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 माई, मी काय म्हणते, आज खीरपुरीचा बेत करूयात का? हो, मी ना खिरीची सगळी तयारी केलेली आहे. कणिक मळायची बाकी आहे. तेवढी कराल का जरा? कणिक मळून मी ठेवा. सगळं करून ठेवते, काही काळजी करू नका. मी स्वामींना दूध देऊन येते, मग आपण पुऱ्या करूयात. चालेल. आलीच. त्या माईने नथ कुठे ठेवली असेल बरं? कपिले, दूध आणतेस ना? हो हो, आणते हो स्वामी. प्रत्येकावर बारीक लक्ष असतं बरं का आमचं. स्वामी, दूध. काय काय कपिले, दूध इतकं थंडगार कसं काय झालं? खोटं बोललं तरी पंचायत कुचकी सुरू होते, आणि खरं सांगता येत नाही. तर काय बरं करावं? अरे वा, संकेश्वर भाऊ, स्वामी संकेश्वर भाऊ आलेत. कपिले, तुझा कावा आमच्या लक्षात येत नाही असं समजू नकोस.